विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. लर्न विथ यस अन्नदाते या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा TET व CTET परीक्षेला जो बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर आहे या पेपरमधील अध्यापनशास्त्र याच्यामध्ये काही प्रश्न शैक्षणिक तंत्रज्ञानाशी संबंधित असतात असे 77 महत्त्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापैकी किमान 3 ते 4 प्रश्न TET परीक्षेला विचारले जाऊ शकतात असे मला वाटते. तर चला बघूया 77 महत्त्वाचे प्रश्न. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, संकल्पनेचे वर्णन करता येण्यासाठी ज्ञानेंद्रियांचा वापर करता येईल असा विचार कोणत्या पाश्चात्य तत्त्वज्ञाने प्रथम मांडला? तर असा विचार सगळ्यात पहिल्यांदा प्लेटो या तत्त्वज्ञाने मांडला. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहीतच आहे की आपणास पंचज्ञानेंद्रिय असतात आणि पंचज्ञानेंद्रियाद्वारे आपणास वेगवेगळ्या बाबींचं आणि संकल्पनांचे आकलन होत असते आणि या ज्ञानेंद्रियांचा वापर अध्यापनात केला तर विद्यार्थ्यांना संकल्पना लवकर लक्षात येते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, प्रत्यक्ष वस्तूच्या खालोखाल त्या वस्तूचे अवबोधन हे चित्राच्या सहाय्याने चांगले होते असे 15व्या शतकात कोणी सांगितले? तर रॅबेलाइस या तज्ज्ञाने असे सांगितलेले होते. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न, अध्यापनात प्रथमतः हत्तीचे चित्र कोणी वापरले? तर व्हिटोरिनो दी फेल्ट्रे यांनी अध्यापनात प्रथमतः हत्तीचे चित्र वापरले. कारण एखाद्या संकल्पनेचं शाब्दिक वर्णन करण्यापेक्षा आपण जेव्हा चित्र दाखवतो तेव्हा ते 1000 पट चांगले असतात असे शिक्षणतज्ञ म्हणतात. त्याच्यामुळं चित्र दाखवणं अध्यापनामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आता पहिले चित्रमय पुस्तक कोणी तयार केले? तर कोमोनियस यांनी पहिले चित्रमय पुस्तक शिक्षणामध्ये तयार केलेले होते. 5वा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, कोमोनियसनं जे चित्रमय पुस्तक तयार केलं होतं त्याचं शीर्षक काय होतं? तो ऑर्बिस पिक्चर्स असं त्याचं काय नाव होते. त्यानंतर भावी शिक्षण हे चलचित्राच्या माध्यमातून दिले जाईल असे कोणी म्हटले? तर एडिसन यांनी म्हटले होते. आणि आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोच की कोरोनामुळे आता झूम मीटिंग, गुगल मीट, त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट टीम, त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा या 21व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षण दिलं जात असल्याचं आपणास दिसतं. म्हणजे ऑनलाईन शिक्षणावर सध्या आता भर दिला जात असल्याचं आपणास दिसतं. त्याच्यानंतर आहे, भारतात अखिल भारतीय दृक शिक्षण मंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 1952 करण्यात आलेली होती. त्यानंतर राष्ट्रीय दृकश्राव्य शिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली? 1959 झाली. त्याच्यानंतर नेट सेट परीक्षांना हा प्रश्न विचारला जातो. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय प्रश्न आहे, भारतात दूरदर्शनने शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यास केव्हा सुरुवात केली? तर 15 सप्टेंबर 1959 सुरुवात केली. त्यानंतर NCERT या संस्थेने शैक्षणिक तंत्रज्ञान केंद्र केव्हा स्थापन केले? 1973 हे तंत्रज्ञान केंद्र स्थापन केले. त्याच्यानंतर आहे, साईट प्रकल्पाची सुरुवात भारतात केव्हा झाली? तर 1 ऑगस्ट 1975 साईट प्रकल्पाची सुरुवात झाली. आता हा प्रश्न महत्त्वाचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, 12वा, दैनंदिन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करून घेण्याचे शास्त्र म्हणजे काय? तर तंत्रज्ञान असं त्याला म्हणतात. आता अनेक परीक्षांना विचारला जातो की हार्डवेअर कोणकोणते आहेत? तर टी व्ही सेट, प्रोजेक्टर, रेडिओ यांचा कोणत्या दृष्टिकोनात समावेश होतो शिक्षणाचा? तर हार्डवेअर अप्रोचमध्ये यांचा समावेश होतो. याचाच अर्थ काय की हार्डवेअर अप्रोचमध्ये कोणत्या बाबींचा विचार होतो? तर अचल बाबींचा विचार होतो. याच्यानंतर आहे, शिक्षणात वापरल्या जाणाऱ्या चल बाबींचा समावेश कोणत्या दृष्टिकोनास होतो? तर सॉफ्टवेअर अप्रोचमध्ये याचा समावेश होतो. आता अध्यापनशास्त्राच्या दृष्टीनं हा 16वा प्रश्न महत्त्वाचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. बघा काय प्रश्न आहे, पाठ्यवस्तूची उद्दिष्टानुसार मांडणी करून तिचे प्रस्तुतीकरण कोणत्या उपागमात केले जाते? तर अनुदेशन उपागमात पाठ्यवस्तूची उद्दिष्टानुसार मांडणी करून तिचे प्रस्तुतीकरण केले जाते. आता हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांची मनस्थिती
त्यांची कुवत म्हणजे त्यांची क्षमता यांचा विचार कोणत्या उपागमात होतो? तर वर्तणूक उपागमात याचा विचार होतो. त्याच्यानंतर आहे अनुदेशन तंत्रज्ञानाचा उगम कोणत्या शास्त्रातून झाला आहे? तर प्रायोगिक मानसशास्त्रातून अनुदेशन तंत्रज्ञानाचा उगम झाला आहे. म्हणजे मानसशास्त्राचे वेगवेगळ्या शाखा आहेत, त्याच्यामध्ये प्रायोगिक मानसशास्त्राचा समावेश होतो आणि या प्रायोगिक मानसशास्त्रामधून अनुदेशन तंत्रज्ञानाचा उगम झाला असल्याचं आपणास दिसतं. हा प्रश्न महत्त्वाचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, IMP प्रश्न आहे 19वा. काय प्रश्न आहे बघा, अध्यापन ही कोणत्या स्वरूपाची प्रक्रिया आहे? तर अध्यापन कशा स्वरूपाची प्रक्रिया आहे? विकासात्मक स्वरूपाची प्रक्रिया आहे. आता विकासात्मक म्हणजे कसं? तर अध्यापन हे अनुभवातून विकसित होत असतं. त्याचबरोबर अध्यापनावर मानसशास्त्रामध्ये चालणाऱ्या संशोधनांचा परिणाम अध्यापनावर होत असतो. त्याचबरोबर शिक्षक काय करतो? विद्यार्थ्यांचा वयोगट, त्यांची मानसिकता यांचा विचार करून अध्यापनामध्ये विविध शैक्षणिक साधने वापरतो. त्याच्यामुळे अध्यापन प्रक्रिया कशा स्वरूपाची ठरते विद्यार्थी मित्रांनो? विकासात्मक स्वरूपाची ठरते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, BF स्किनरवर अनेक प्रश्न TET परीक्षेला विचारले जातात. तर आता हा प्रश्न लक्षात घ्या, वर्तनवादी तंत्रज्ञानास शास्त्रीय आधार कोणत्या मानसशास्त्रज्ञाने प्राप्त करून दिला? तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. BF स्किनर यांनी वर्तनवादी तंत्रज्ञानास शास्त्रीय आधार प्राप्त करून दिला. आता बघा 21वा प्रश्न, माध्यमाची निवड करताना कोणाचा अगोदर विचार करावा? म्हणजे आपल्याला अध्यापन करताना वेगवेगळे शैक्षणिक साधने वापरायची आहेत आणि मग अशा वेळी शिक्षकाने प्रथम कोणाचा विचार केला पाहिजे? तर बालकेंद्रित शिक्षणानुसार शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिक्षण देताना विद्यार्थ्यांचा प्रथम विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर आता बघा 22वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी 2 किंवा अधिक माध्यमांचा एकाच वेळी उपयोग केला जातो त्यावेळी त्यास काय म्हणतात? तर त्यास बहुमाध्यम संपुट असे म्हणतात. हा पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. मागील 1-2 TET परीक्षांमध्ये आंतरक्रिया विश्लेषणावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे हे आंतरक्रिया विश्लेषणावर आधारित प्रश्न काय करा तुम्ही लक्षात घ्या, कारण फ्लँडर्सवर बघा अनेकदा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर मग आता हे आंतरक्रिया विश्लेषणाची वेगवेगळे जे मानसशास्त्रज्ञ आहेत किंवा प्रमुख शिक्षणतज्ञ व्यक्ती आहेत या कोणत्या आहेत याची माहिती सदर प्रश्नातून तुम्हाला काय होईल. बघा विद्यार्थी मित्रांनो 23वा प्रश्न काय आहे, आंतरक्रिया विश्लेषणाची 12 गटात शिक्षक विद्यार्थ्यांच्या स्वरूपात प्रथमतः मांडणी कोणी केली? तर बेले यांनी अशी मांडणी केलेली आहे. त्यानंतर बेलेचे आंतरक्रिया विश्लेषण तंत्र कोणत्या स्वरूपाचे आहे? तर बेलेचे आंतरक्रिया विश्लेषण तंत्र समूह निरीक्षण स्वरूपाचे आहे. त्याच्यानंतर आहे 1963 मध्ये मॉडेली व मित्झेल यांनी कोणते निरीक्षण तंत्र विकसित केले? तर यांनी ऑस्कर हे निरीक्षण तंत्र विकसित केले. त्याच्यानंतर आहे ऑस्कर तंत्र प्रामुख्याने कोणाच्या वर्तन प्रकारांचे निरीक्षण करण्याच्या उद्देशाने विकसित केले? तर ऑस्कर हे तंत्र शिक्षकांच्या वर्तनाचे निरीक्षण करण्यासाठी मॉडेली व मित्झेल यांनी विकसित केलेले आहे. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, फ्लँडर्सने शिक्षक विद्यार्थ्यांशी संबंधित आंतरक्रिया विश्लेषण प्रणाली केव्हा मांडली? तर 1963 मध्ये मांडली. हे प्रश्न अतिशय IMP आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे जे 3 प्रश्न आहेत ना खूपच महत्त्वाचे आहेत. 1963 मध्ये फ्लँडर्सने काय केलं? शिक्षक विद्यार्थ्यांशी संबंधित आंतरक्रिया विश्लेषण प्रणाली मांडली. त्याच्यानंतर बघा काय प्रश्न आहे, फ्लँडर्सने आंतरक्रिया विश्लेषण तंत्राची किती गटात विभागणी केली आहे? तर 10 गटामध्ये त्याची विभागणी केलेली आहे. शाब्दिक आंतरक्रिया वर्ग प्रणाली ॲमिडॉन व हंटर यांनी केव्हा विकसित केली? तर 1967 मध्ये विकसित केली. त्याच्यानंतर आहे ॲमिडॉन व हंटरने वर्तन प्रकारांचे किती गटात वर्गीकरण केले आहे? तर 17 याच्यामध्ये त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे.
31वा प्रश्न बघा, प्रणाली उपगमाची कल्पना शिक्षण क्षेत्रात कोणत्या क्षेत्रातून आलेली आहे? तर अभियांत्रिकी, उद्योग व व्यवस्थापन क्षेत्रातून प्रणाली उपगमाची संकल्पना शिक्षण क्षेत्रात आलेली आहे. आता बघा 32वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या प्रस्थापित व्यवस्थापनातील समस्या शोधणे व त्या सोडविण्याचा विचार करणे कशात अभिप्रेत आहे? तर प्रणाली उपगमामध्ये ते अभिप्रेत आहे. आता एकमेकांशी संबंधित व परस्परावलंबी अशा बाबींचा संघात म्हणजे काय? तर प्रणाली असं त्याला म्हणतात, म्हणजे सिस्टीम असं त्याला म्हणतात. आता हा बघा प्रश्न, वर्गाध्यापनासाठी प्रणाली उपगमाची पहिली पायरी कोणती आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा अध्यापनाची उद्दिष्टे निश्चित करावी लागतात आणि मग त्याच्यावर काय अध्यापन आपण करतो. वर्गाध्यापन प्रणाली कार्यवाही करण्यापूर्वी लहान गटावर त्याची कार्यवाही केली जाते, त्यास काय म्हणतात? तर त्यास पथदर्शी कार्यवाही असे म्हणतात. अभ्यासक्रमाशी निगडीत शैक्षणिक तंत्रज्ञानातील कोणती संकल्पना आहे? तर अभ्यासक्रमाशी निगडीत शैक्षणिक तंत्रज्ञानातील संकल्पना आहे अनुदेशन प्रणाली. आता ही जी अनुदेशन प्रणाली आहे मग हिचे किती टप्पे आहेत? तर याची एकूण 4 टप्पे आहेत. आता अनुदेशन प्रणालीची 4 टप्पे आहेत, तर मग याची पहिला टप्पा कोणता आहे? तर ध्येय उद्दिष्टे याचा काय आहे? पहिला टप्पा आहे. त्याच्यानंतर पाठ्यक्रम हा त्याचा दुसरा टप्पा आहे आणि चौथा टप्पा कोणता आहे? चाचणी व मूल्यमापन हा त्याचा काय आहे? चौथा टप्पा आहे. याच्यानंतर आहे अध्यापनाचे यंत्र 1920 मध्ये कोणी तयार केले? तर सिडने प्रेसी यांनी अध्यापनाचे यंत्र विकसित केले. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, IMP आहे. बघा हे 4ही प्रश्न IMP आहे, कारण मागील TET परीक्षांना हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आता लक्षात घ्या काय प्रश्न आहेत मग हे. अभिक्रमित अनुदेशनाचा उद्गाता कोण आहे? तर BF स्किनर हा अभिक्रमित अनुदेशनाचा उद्गाता आहे आणि याला काय म्हणतात? क्रमन्वित अध्ययन असं सुद्धा म्हटलं जातं. याच्यानंतर आहे BF स्किनरने अभिक्रमित अनुदेशन कोणत्या उपपत्तीच्या आधारे मांडले आहे? तर साधक अभिसंधान उपपत्तीच्या आधारे BF स्किनरने अभिक्रमित अनुदेशन उपपत्ती मांडली आहे. त्याच्यानंतर आहे अभिक्रमित अनुदेशनास आणखी दुसरे नाव कोणते आहे? तर क्रमन्वित अध्ययन असं त्याला दुसरे नाव आहे. अभिक्रमित अनुदेशन कोणत्या प्रकारच्या अध्ययनावर आधारित आहे? तर अभिक्रमित अनुदेशन हे स्वयंअध्ययनावर आधारित आहे. ज्ञानाच्या छोट्या घटकांना एका विशिष्ट तर्काधिष्ठित क्रमाने मांडण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला अभिक्रमित अध्ययन म्हणतात. ही व्याख्या कोणी केली? तर स्टोपेल यांनी केलेली आहे. आपल्या TET परीक्षांना वेगवेगळे व्याख्यांवर आधारित सुद्धा प्रश्न विचारतात, त्याच्यामुळे सदर व्याख्या तुम्ही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. वाटलं तर मी पुन्हा एकदा सांगतो बघा. ज्ञानाच्या छोट्या घटकांना एका विशिष्ट तर्काधिष्ठित क्रमाने मांडण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला अभिक्रमित अध्ययन म्हणतात. ही व्याख्या कोणी केली? तर ही व्याख्या स्टोपेल यांनी केलेली आहे. आणि हे जे क्रमन्वित अध्ययन आहे विद्यार्थी मित्रांनो, या क्रमन्वित अध्ययनामध्ये विद्यार्थ्यास कोणाच्या गतीने शिकण्यास मदत केली जाते? तर स्वगतीने शिकण्यास मदत केली जाते. याच्यानंतर आहे क्रमन्वित अध्ययनात विद्यार्थ्यांची प्रगती कशाच्या आधारे पडताळली जाते? तर अध्ययन चौकटींच्या आधारे त्याची प्रगती पडताळली जाते. क्रमन्वित अध्ययनात विद्यार्थ्याला त्याने दिलेल्या उत्तरांचा पडताळा कधी मिळतो? तर क्रमन्वित अध्ययनात त्याने विद्यार्थ्याने दिलेल्या उत्तरांचा पडताळा त्याला त्वरित मिळतो आणि मग त्याच्यामुळे त्याला काय अध्ययन करण्यासाठी तो प्रेरित होतो. त्याच्यानंतर आहे पाठ्यवस्तूची छोट्या छोट्या घटकात मांडणी करण्यास क्रमन्वित अध्ययनास काय म्हणतात? तर लघुत्तम घटक असे म्हणतात. क्रमन्वित अध्ययनातील चौकटींचे किती प्रकार आहेत? तर क्रमन्वित अध्ययनातील चौकटींचे एकूण 3 प्रकार आहेत. विद्यार्थ्याला नवीन ज्ञान देण्याच्या उद्देशाने कोणत्या चौकटी तयार केल्या जातात? तर अध्ययन चौकटी तयार केल्या जातात. याच्यानंतर आहे विद्यार्थ्याने ग्रहण केलेल्या ज्ञानाचे दृढीकरण कोणत्या चौकटींच्या आधारे केले जाते? तर आवृत्ती चौकटींच्या आधारे ते दृढीकरण केले जाते. पाठाची उद्दिष्टे कितपत साध्य झाली हे पाहण्यासाठी तयार केलेल्या चौकटीला काय म्हणतात? तर त्याला निकष चौकट असे म्हणतात.
आता हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, 55वा काय प्रश्न आहे बघा. प्रत्येक विद्यार्थ्याला विवक्षित दिशेने नेण्यासाठी अध्ययन सामग्रीची केलेली रचना अशी कोणत्या अभिक्रमाची व्याख्या आहे? तर अशी रेषीय क्रमणवित अध्ययनाची व्याख्या आहे. रेषीय अभिक्रमाचा पुरस्कर्ता कोण आहे? तर BF स्किनर त्याचा पुरस्कर्ता आहे. म्हणजे रेषीय अभिक्रम म्हणजे असे सरळ पद्धतीने लहान लहान टप्पे केलेले असतात आणि या टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्याला अध्ययन केलं जातं. त्याच्यानंतर शाखीय अभिक्रमाची मांडणी कोणी केली आहे? तर नॉर्मन क्राउडर यांनी शाखीय अभिक्रमाची मांडणी केलेली आहे. म्हणजे ही असं मग पुन्हा याच्या अशा शाखा फिरतात, मग पुन्हा याच्या अशा होतात आणि या पद्धतीनं काय करायचं, विद्यार्थ्याला वेगवेगळ्या संकल्पनांचं ज्ञान द्यायचं. असं शाखीय अभिक्रमाची मांडणी कोणी केलेली आहे? नॉर्मन क्राउडर यांनी केलेली आहे. याच्यानंतर आहे विद्यार्थ्यास प्रत्येक पर्यायाची सखोल माहिती कोणत्या अभिक्रमात दिली जाते? तर शाखीय अभिक्रमामध्ये विद्यार्थ्यास प्रत्येक पर्यायाची सखोल माहिती दिली जाते. त्याच्यानंतर आहे अवरोही अभिक्रमाचे प्रणेते कोण आहेत? डॉक्टर गिल्बर्ट हे अवरोही अभिक्रमाचे प्रणेते आहेत. याच्यानंतर आहे विश्लेषण व दृढीकरणावर भर कोणत्या अभिक्रमात दिला जातो? तर अवरोही अभिक्रमामध्ये विश्लेषण व दृढीकरणावर भर दिला जात असल्याचं आपणास दिसतं. याच्यानंतर आहे नियमाकडून उदाहरणाकडे अभिक्रमाची मांडणी कोणत्या अभिक्रमात केली जाते? तर रूल 1 अभिक्रमामध्ये त्याची मांडणी केली जाते. आता हा पण प्रश्न एखाद्या TET परीक्षेला विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो, कारण अध्यापनशास्त्रातील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. सूक्ष्म अध्यापनाचे तंत्र कोणत्या देशात उगम पावले? तर अमेरिका देशामध्ये सूक्ष्म अध्यापनाचे तंत्र उगम पावले. सूक्ष्म अध्यापनाचा प्रणेता कोण आहे? प्रोफेसर ॲलन हे सूक्ष्म अध्यापनाचे प्रणेते आहेत. ॲलन यांनी टीचिंग एड कार्यक्रमातून सूक्ष्म अध्यापनाची मांडणी केव्हा केली? तर 1961 मध्ये त्यांनी ही मांडणी केलेली आहे. विद्यार्थी संख्या व पाठाची लांबी कमी करून केलेले अध्यापन काय म्हणून ओळखले जाते? तर सूक्ष्म अध्यापन म्हणून ओळखले जाते. सूक्ष्म अध्यापनामध्ये कौशल्य विकासाच्या दृष्टीने उपकारक कृती कोणत्या आदर्शीकरणात केल्या जातात? तर धन आदर्शीकरणात केल्या जातात. म्हणजे ज्या कृती वारंवार करायच्या आहेत त्याला काय केलं जातं? प्रोत्साहन दिलं जातं आणि त्याला काय म्हणतात? धन आदर्शीकरण असं म्हणतात. सूक्ष्म अध्यापनात कौशल्य विकासामध्ये अडथळा आणणारे घटक कोणत्या आदर्शीकरणात दर्शवले जातात? तर ऋण आदर्शीकरणात दर्शवले जातात. म्हणजे अध्यापनात ज्या कृती करायच्या नाहीत त्या ऋण आदर्शीकरणाद्वारे दर्शविल्या जातात. त्याच्यानंतर कौशल्य विकासामध्ये उपकारक व अपकारक कृती असल्यास त्यास कोणते आदर्शीकरण म्हणतात? तर त्यास मिश्र आदर्शीकरण असे म्हणतात. याच्यानंतर आहे 69वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्याला सूक्ष्म अध्यापन कौशल्य सादर केल्यानंतर ताबडतोब केले जाणारे मार्गदर्शन म्हणजे काय? तर त्यास प्रत्याभरण असे म्हणतात. अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे विद्यार्थ्यांना हे सूक्ष्म अध्यापनाच्या संदर्भात पण आहेच, पण त्याचबरोबर विद्यार्थ्याने एखादं उत्तर दिलं तर त्याला ताबडतोब प्रोत्साहन देणं याला काय म्हणतात? प्रत्याभरण असे म्हणतात. किंवा विद्यार्थ्याचं अध्यापन कौशल्य सुधारावं म्हणून त्याला काय करायचं? सूक्ष्म अध्यापन केल्यानंतर त्याच्या अध्यापनातील चांगल्या बाबी अगोदर सांगायच्या आणि कोणत्या बाबी सुधारणा करायच्यात हे त्याला सांगायचं, याला प्रत्याभरण असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आता 17वा प्रश्न बघा. विद्यार्थी सूक्ष्म अध्यापनाची विविध कौशल्ये एकत्रितपणे करण्यास शिकतो, यास कोणती संकल्पना अध्यापनशास्त्रात वापरली जाते? तर याला एकात्मीकरण किंवा संधिकरण अशी संकल्पना वापरली जाते. पुढचा प्रश्न बघा 71वा. शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अध्ययन अनुभव शंकू कोणी मांडला आहे? तर शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या संदर्भात तर आहेच, पण शैक्षणिक मानसशास्त्र बालमानसशास्त्राच्या दृष्टीने हा अध्ययन अनुभव शंकू अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो एडगर डेल यांनी मांडलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण या एडगर डेलच्या अध्ययन अनुभव शंकूवर एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या या यूट्यूब चॅनलवर केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्कीच पहा. तर आता पुढचा प्रश्न आहे, एडगर डेलच्या मते सर्वात कमी अध्ययन कशाद्वारे होते?
तर एडगर डेलच्या मध्ये सर्वात कमी अध्ययन हे शब्द माध्यमाद्वारे होते. पुढचा प्रश्न बघा, एडगर डेलने अध्ययन अनुभव शंकूद्वारे अध्ययनाची कोणती बाब सर्वात जास्त परिणामकारक असल्याचे सांगितले? तर एडगर डेलने अध्ययन अनुभव शंकूद्वारे प्रत्यक्ष अनुभव ही बाब अतिशय म्हणण्यापेक्षा सर्वात जास्त परिणामकारक असल्याचे सांगितले. त्याच्यानंतर कोणत्या दूरदर्शन कार्यक्रमात कधीही शैक्षणिक कार्यक्रम पाहण्याची संधी उपलब्ध असते? तर बंद परिपथ दूरदर्शन कार्यक्रमात कधीही शैक्षणिक कार्यक्रम पाहण्याची संधी असते. त्याच्यानंतर आहे सूक्ष्म अध्यापनातील कौशल्य विकासासाठी कोणत्या दूरदर्शन कार्यक्रमाचा अधिक उपयोग होतो? तर बंद परिपथ दूरदर्शन कार्यक्रमाचा अधिक उपयोग होतो. विद्यार्थ्यांना भाषा शिकण्याचे शास्त्रीय प्रशिक्षण कशात दिले जाते? तर भाषा प्रयोगशाळेमध्ये त्याचे शास्त्रीय प्रशिक्षण दिले जाते. भाषा प्रयोगशाळेची कल्पना कोणत्या देशातून उगम पावली? तर अमेरिका देशातून भाषा प्रयोगशाळेची कल्पना उगम पावलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, सदर प्रश्न तयार करण्यासाठी मी माझे जे केंद्रप्रमुख भरती परीक्षा पुस्तक आहे या पुस्तकाचा उपयोग केलेला आहे. या पुस्तकाचे शीर्षक आहे शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह चर्चात्मक व विश्लेषणात्मक स्वरूपात. सदर पुस्तक नेट सेट परीक्षा, शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षा, त्यानंतर शिक्षण क्षेत्रातील शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख परीक्षा, डाएट परीक्षा या सर्व परीक्षांसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर शिक्षणशास्त्र विषयाच्या पायाभूत अभ्यासासाठी हे पुस्तक विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझे संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे पुस्तक अभ्यासले असेलच. ते पुस्तक तुम्हाला TET व CTET परीक्षेतील पेपर 1 व 2साठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्याची 7वी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, सदर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कॉमेंटद्वारे नोंदवा. त्याचबरोबर तुमच्या काही सूचना असतील तर त्यासुद्धा कॉमेंटद्वारे नोंदवा. विद्यार्थी मित्रांनो, सदर व्हिडिओ आम्ही अतिशय कष्टपूर्वक व मनापासून करत आहोत. त्याच्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ खरोखर तुमच्या मनामधून आवडला असेल तर तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनासुद्धा तो शेअर करावा. आपल्या सर्वांना परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.